जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा संपन्न झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते। व्यासपीठावर युवा नेते आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, चैताली काळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदीप वरपे, संभाजी काळे, सोमनाथ दूत, माधवराव खिलारी आदींसह उमेदवारांनी पदाधिकारी हजर होते। याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की भाजपा सरकारने जिल्हा सहकारी बँका, पतसंस्था, सेवा सोसायट्या, मार्केट कमिटी मोडीत काढण्याचा घाट घातला आहे। या सरकारला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही, निवडणुका आल्या की घोषणा करायच्या आणि मते मिळवायचे हा एकच उद्योग सध्या सुरू आहे। जलयुक्त शिवार योजनेमध्ये भाजप सरकारने प्रचंड घोटाळे केले आहेत, अशी खोचक टीकाही अजित पवार यांनी याप्रसंगी केली। पालकमंत्री पुण्याचे म्हटले, टीव्ही मध्ये बघितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। मी म्हणत नाही, गिरीश बापट ते त्या ठिकाणी म्हणाले। माझं तेच म्हणणं आहे की 2 वर्षांचं सरकार आहे, आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्या शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या करता द्या ना कर्जमाफी। तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुका चालल्यात, काढा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाचा, तिथं मत पाहिजेत, मतांवर डोळा आहे। त्याच्याकरता तिथं सांगितलं आमचं सरकार आणा, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देतो। अरे ते शेतकरी वेगळे आहेत, हे शेतकरी वेगळे आहेत का? तिथं सांगितलं 0% व्याजाने पीक कर्ज देतो। पण ह्या शेतकऱ्यांनी कुणाचं घोडं त्या ठिकाणी मारलंय ते मला सांगा ना। त्याच्यामध्ये इथं का देत नाही, याबद्दलचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये। कुठल्याही निवडणुका आल्या की त्या निवडणुकीच्या निमित्तानं भावनिक लोकांना बनवायचं आणि त्याच्यातनं मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा, या पद्धतीचं राजकारण। आज बघा, आजच पेपरला बातमी आलेली आहे, आम्ही फार गुंडांना घेतलेलं नाही असं मुख्यमंत्री म्हणतात। फार गुंडांना घेतलं नाही म्हणजे गुंडांना घेतलं। याप्रसंगी युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की गव्हाला कणीस येते हे पहिल्यांदा पालकमंत्र्यांच्या तोंडून ऐकलं, त्यामुळे त्यांना दिलेले कृषी मंत्रीपद काढून घेण्यात आले। न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असून अशोकराव काळे यांनी अजित पवारांकडून मंजूर करून घेतलेले 132 केव्ही सबस्टेशन भाजपाने केल्याचा प्रचार येथील लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे। भूलथापा देऊन जनतेला भुलवण्याचा प्रकार भाजपाकडून सध्या सुरू आहे। तेव्हा येत्या झेडपी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। आश्वासन द्यायला एक नंबर आहे, या भूलथापांवर, या आश्वासनावर त्या ठिकाणी ते सत्तेत आलेले आणि अजूनपर्यंत 2.5 वर्षांमध्ये आपल्याला भूलथापाच देत आले। तर या सर्व लोकांना आपल्याला या निवडणुकीमध्ये एक संदेश द्यायचा आहे। आपण कुठल्याही प्रकारे भूलथापा देत आले, आमच्या भागाच्या बाबतीमध्ये कुठे विचार नाही केला तर आम्ही या गोष्टी खपून घेणार नाही। तर या 16 तारखेला आपल्या सर्वांना मी विनंती करेन, आपल्या 4 गटाचे उमेदवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार, 10 गणातील सर्व उमेदवार यांना भरघोस मताने निवडून आणा आणि पुढच्या काळामध्ये येणारं सगळं काम त्या ठिकाणी आमच्या सर्व तिघांवर जबाबदारी द्या, एवढी विनंती या ठिकाणी करेल। यावेळी राजेश परजणे यांनी मनोगत व्यक्त केलं, तर चारुदत्त सिनगर यांनी आभार मानले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक मतदार हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।